एकीकडे शालार्थ आयडी घोटाळा, टीईटी पेपर फुटी प्रकरणाची जोमात चर्चा सुरू असताना दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्तेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा नाशिक जिल्हा घसरल्याचं समोर आले। शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात जिल्ह्याला 600 पैकी 364.61 गुण मिळाले आहेत। गेल्या वर्षी शैक्षणिक गुणवत्तेत जिल्हा 6व्या क्रमांकावर होता, यावेळी थेट 12व्या स्थानावर फेकला गेला आहे। 3 वर्षातून एकदा होणाऱ्या गुणवत्ता निर्देशांक पाहणीतही जिल्ह्याला अवघे 0.80 गुण मिळाले आहेत। शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक जिल्हा केंद्रबिंदू बनला आहे। बडे अधिकारी आणि संस्थाचालक सध्या जेलची हवा खात आहेत। शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा या घोटाळ्यांचीच अधिक चर्चा होत आहे। दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्तेत घसरण सुरू असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे। घसरण झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांना जाग आली आहे। त्यांनी तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय बैठक घेतली। यात त्यांनी नाराजीही व्यक्त केली। जिल्ह्याची कामगिरी सुधारण्यासाठी केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष शैक्षणिक प्रगतीवर भर देण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले आहेत।